रिया आणि अरुण कामासंदर्भात चर्चा करत होते. तेव्हा रियाने त्याला तू कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली आहे असं विचारलं. मला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची कधी गरजच पडली नाही म्हणून अजूनपर्यंत मी खरेदी केली नाहीये असं अरुण म्हणाला. अरुण तू खूप मोठी चूक करतोय, ताबडतोब एक पॉलिसी खरेदी कर असं बोलून रियाने त्याला सावध केलं. अरुणप्रमाणे अनेक लोक ऑनलाईन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना घाबरतात. आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली तर क्लेम कसा सेटल होणार अशी भीती अनेकांना असते. एजंटकडून पॉलिसी खरेदी केली तर क्लेम मिळवण्यासाठी तो आपली मदत करेल असा अनेक ग्राहकांना विश्वास असतो. त्यामुळेच ऑनलाईनपेक्षा एजंटकडून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र आपण पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली आणि सगळी खरी माहिती दिली असेल तर क्लेम सेटलमेंट व्हायला काहीच अडचण येत नाही, हे लक्षात ठेवा. आपण पॉलिसी कुठूनही खरेदी केली तरी सगळे नियम आणि अटी सारखेच असतात. त्यामुळे ऑनलाईन पॉलिसी खरेदी करताना घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मात्र ऑनलाईन पॉलिसी खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घेणं मात्र आवश्यक आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मार्केट रिसर्च एजन्सी मॉर्डर इंटेलिजन्सच्या अहवालानुसार भारताच्या ऑनलाईन इन्शुरन्स बिझनेसची मार्केट व्हॅल्यू 2023 मध्ये सुमारे 92 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. 2028 पर्यंत हे मार्केट 120 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, म्हणजेच वर्षाला यामध्ये सरासरी 5.25% वाढ होईल असा अंदाज आहे. सध्या भारतात 30 विमा कंपन्या आहेत ज्या आरोग्य विमा पॉलिसी विकतात. यापैकी 25 कंपन्या जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत तर 5 स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत. म्हणजेच या कंपन्या केवळ हेल्थ इन्शुरन्स विकतात. या 30 कंपन्या मिळून शेकडो प्रकारच्या पॉलिसी ऑफर करतात. तुम्ही तुमची पॉलिसी ऑफलाईन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सगळी माहिती मिळवायला बराच वेळ लागेल. मात्र ऑनलाईन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर काही सेकंदात तुम्हाला सगळ्या पॉलिसीची माहिती मिळू शकते. ऑनलाईन माहिती घेताना तुम्ही काही प्लॅन शॉर्टलिस्ट केले तर त्याबद्दल अधिक माहिती इन्शुरन्स ॲग्रिगेटर कंपनीची वेबसाईट किंवा इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर मिळू शकेल. वेगवेगळ्या पॉलिसीची तुलना केल्याशिवाय कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करू नका. पॉलिसीमध्ये कोणते नियम आणि अटी आहेत त्याची व्यवस्थित माहिती घ्या. पॉलिसीमध्ये काय कव्हर होणार आहे आणि काय कव्हर होणार नाहीये त्याची माहिती समजून घ्या. वेटिंग पिरियडबद्दल विचारा आणि कोणत्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त आहे ते तपासा. ही सगळी माहिती मिळवणं ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन अधिक सोपं आहे. इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला अनेक उपयुक्त रायडर्सची माहिती एकाच क्लिकवर मिळू शकते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते खरेदी करू शकता. अरुण सारखे लोक ऑनलाईन पॉलिसी खरेदी करताना घाबरतात आणि त्यांचा क्लेम सेटल होईल का नाही याबद्दल त्यांच्या मनात भीती असते. ऑनलाईन पॉलिसी खरेदी केली तर क्लेम मिळवण्यामध्ये खरंच काही अडचणी येतात का ते आता जाणून घेऊया. कंपनी की वेबसाइट से लिया जाए या एग्रीगेटर से लिया जाए, दोनों ही सूरत में क्लेम रिजेक्शन पर कोई प्रभाव नहीं होता है. क्लेम रिजेक्शन इस पर निर्भर करता है कि आपने पॉलिसी लेते वक्त कोई ऐसी जानकारी थी जो नहीं दी थी, या आपकी पॉलिसी की क्या टर्म्स एंड कंडीशंस है, ऐसी कौन सी सिचुएशन है जहां पे कंपनी क्लेम नहीं देगी. इन चीजों पर आपका क्लेम जो है पास होना या रिजेक्ट होना निर्भर करता है. लेकिन पॉलिसी आप कहाँ से लेते हैं, ऑनलाइन कंपनी की वेबसाइट से, एग्रीगेटर से, दोनों ही सूरत में क्लेम रिजेक्शन पर कोई प्रभाव नहीं होता है. जेव्हा तुम्ही एजंट मार्फत विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुम्ही पॉलिसीशी संबंधित सर्व माहितीसाठी त्याच्यावर किंवा तिच्यावर अवलंबून राहता. एजंट जे काही बोलतो ते सत्य आहे असा तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. दुसरीकडे ऑनलाईन पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला स्वतः काही संशोधन करावं लागतं. यामुळे तुम्ही ऑनलाईन माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्यवस्थित आणि खरी माहिती मिळू शकेल. तुम्ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी करत असाल किंवा एजंटकडून खरेदी करत असाल, तुम्हाला क्लेम संदर्भात समस्यांसाठी TPA किंवा थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटरला भेटावं लागेल. TPA पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करतात. त्यांचं प्राथमिक कार्य क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ करणं हे आहे. तुमचं वैद्यकीय कार्ड जे तुम्हाला कॅशलेस उपचारांचा लाभ घेण्यास मदत करतं ते देखील TPA द्वाराच जारी केलं जातं. तुमच्या उपचारांशी संबंधित सर्व वैद्यकीय बिलं TPA कडे जमा करणं आवश्यक आहे. हे ऑनलाईन देखील करता येतं. मात्र ऑनलाईन खरेदी करण्याच्या तुलनेत
एजंटद्वारे पॉलिसी खरेदी करणं हा चांगला मार्ग आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो। ऑनलाइन की तुलना में बीमा एजेंट से पॉलिसी लेना बेहतर है। ये इस पर निर्भर करता है कि आपकी ज़रूरत क्या है। जब आप पॉलिसी ऑनलाइन लेते हैं तो आपको इस बात का ध्यान रखना पड़ता है कि आपके परिवार को जानकारी हो, आपके परिवार इतना सक्षम हो कि कंपनी से कम्युनिकेट कर सके अगर क्लेम मिलने में कोई दिक्कत आती है। दूसरी तरफ एजेंट की ज़रूरत आपको तब पड़ती है जब आपको लगता है कि आपका परिवार या आप हेल्थ इंश्योरेंस के क्लेम के वक़्त कंपनी से कम्युनिकेट नहीं कर पाएँगे, आपको ज़रूरत पड़ेगी किसी दूसरे व्यक्ति की जो कंपनी से कम्युनिकेट कर सके। ऐसी सूरत में एजेंट के ज़रिए पॉलिसी लेना बेहतर हो सकता है, लेकिन यहाँ पर भी आप किस एजेंट के थ्रू लेते हैं, इस पर भी काफ़ी कुछ निर्भर करता है। जेव्हा तुम्ही ऑनलाईन विमा शोधता तेव्हा तुमचा मोबाईल क्रमांक विमा कंपन्यांना मिळतो। यानंतर त्यांचे टेलिकॉलर्स तुमच्याशी संपर्क साधतात। पण लक्षात ठेवा, ते फक्त टेलिकॉलर आहेत, विमा एक्सपर्ट नाहीत। त्यामुळे केवळ त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करू नका। तुम्हालाही फोनवर अशी ऑफर आली तर त्यांच्याकडून ती लिखित स्वरूपात घ्या। तुम्ही त्यांच्याकडून मेलवर माहिती मागवू शकता। पहले जब आप ऑनलाइन पॉलिसी लेते हैं तो पूरा इन्फॉर्मेशन आप खुद भरते हैं। अब क्या-क्या इन्फॉर्मेशन भरी है, उस इन्फॉर्मेशन जब आप फॉर्म भरते हैं तो क्या-क्या जानकारी आपको देनी है, उसको किस तरीके से देनी है, ये आपको जो है पता होना चाहिए। और एक-एक जानकारी जब आप फॉर्म भर रहे हैं तो एक-एक क्वेश्चन को आप अच्छे से पढ़ें, उसमें क्या पूछा गया है, उसके अनुसार ही उसमें इन्फॉर्मेशन को फिल करें। दूसरा, किसी भी इन्फॉर्मेशन को छुपाएँ नहीं। जो भी आपके स्वास्थ्य से रिलेटेड इन्फॉर्मेशन है, उसको आप भरें, जिससे कि कंपनी को पूरी जानकारी हो जब आपने पॉलिसी ली है। इसके बाद पॉलिसी लेने के बाद क्लेम किस सूरत में मिलता है, किस सूरत में नहीं मिलता है, कितने समय के अंदर कंपनी को इन्फॉर्म करना ज़रूरी है, कंपनी से कैसे कम्युनिकेट किया जाएगा, कहाँ पे कम्युनिकेट करना है, ये जानकारी आपको और आपके परिवार को होना बहुत ज़रूरी है। ऑनलाईन विमा खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून क्लेम सेटलमेंट दरम्यान कमी समस्यांचा सामना करावा लागतो, याबद्दल आता जाणून घेऊया। पॉलिसीचे नियम आणि अटी व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि सब लिमिट आणि को पेमेंट संदर्भात नियमांवर बारीक लक्ष दिलं पाहिजे। या गोष्टींकडे नीट लक्ष नाही दिलं तर नंतर ते तुम्हाला महागात पडू शकतं। उदाहरणार्थ, सब लिमिट अंतर्गत विमा कंपन्या विशिष्ट उपचार किंवा प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त किती रक्कम मिळेल ते ठरवतात। त्या रकमेपेक्षा जास्त खर्च आला तर बाकी रक्कम पॉलिसी होल्डरला त्याच्या खिशातून भरावी लागते। को पेमेंट क्लॉज अंतर्गत तुम्हाला एकूण उपचार खर्चाच्या काही टक्के रक्कम स्वतः भरावी लागते। को पेमेंट असेल तर प्रीमियम कमी भरावा लागतो, मात्र क्लेम आला तर बराच खर्च होतो। तो इस तरह के क्लॉजेस होते हैं, को पेमेंट है या सब लिमिट्स है या कुछ कंडीशंस हैं जहाँ पे क्लेम नहीं मिलेगा। तो इस तरह की सिचुएशंस होती हैं जहाँ पे कंपनी क्लॉजेस को लगाती है जिससे प्रीमियम कम हो जाता है। और यही वेरिएशन आप पाएंगे जब दो कंपनी के आप प्रोडक्ट्स को कंपेयर करते हैं। तो जब भी इस तरह के क्लॉजेस आप देख रहे हैं तो क्लॉजेस को ध्यान से पढ़ें और देखें कि क्या ये क्लॉजेस की आपको जरूरत है, कहीं आपके क्लेम को कम नहीं कर रहे हैं। जैसे सब लिमिट्स है, सब लिमिट्स आपके क्लेम को कम करता है। ज्यादातर सिचुएशन में आपको पूरा क्लेम मिलने की संभावना कम होगी। तो क्या आप ऐसी परिस्थिति चाहते हैं? तो ऐसे क्लॉजेस को पढ़ें और तब देखें कि जो आप पॉलिसी ले रहे हैं क्या ये क्लॉजेस आपके लिए हेल्पफुल हैं। मेडिक्लेम ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसाही खरेदी केला तरी पॉलिसीचे नियम आणि फीचर्स बदलत नाहीत, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। क्लेम सेटल करायचा का नाही याचा अंतिम निर्णय TPA घेतो। तुम्ही कोणत्या पद्धतीने पॉलिसी खरेदी करताय यापेक्षा पॉलिसी खरेदी करताना सगळी खरी माहिती देताय का, हे क्लेम मिळवण्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। मेडिक्लेम खरेदी करताना कोणतीच माहिती लपवू नका। फॉर्म व्यवस्थित वाचा आणि मगच भरा। तुम्ही ज्या फॉर्मवर सही करताय त्याची झेरॉक्स कॉपी काढून ठेवा। तसेच पॉलिसी आणि मेडिकल कार्ड घरात कुठे ठेवलंय त्याची घरातल्या सगळ्या सदस्यांना माहिती द्या। पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रोसेसमध्ये घरातल्या सगळ्या सदस्यांना बरोबर घ्या। ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन पद्धतीने पॉलिसी घेतली तर तुम्हाला 15 ते 20% ती स्वस्तात मिळेल। तेच पैसे तुम्ही अतिरिक्त कव्हर घेण्यासाठी वापरू शकता। एकंदरीत विचार केल्यास ऑनलाईन पॉलिसी घेताना घाबरण्याची गरज नाहीये।
तुम्ही दिलेली माहिती खरी असेल आणि तुम्हाला पॉलिसी संदर्भात सगळे नियम माहीत असतील तर तुमचा क्लेम नक्की सेटल होईल.